नमस्कार, मी अनुष्का आजच्या एपिसोडमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते। वेगवेगळे विषय घेऊन मी तुमच्यापर्यंत येत असते आणि तुम्ही प्रत्येक एपिसोडला भरभरून प्रतिसाद देता यासाठी पुन्हा एकदा धन्यवाद। सो आपण मंडळी 2025च्या उंबरठ्यावरती आहोत, अंतिम टप्प्यात आहोत आणि आता लवकरच 2026 मध्ये आपण प्रवेश करणार आहोत। असं म्हटलं गेलं होतं की 2025 हे साल मंगळाच्या अंमलाखाली होतं आणि आता 26 कसं असणार आहे। एकूणातच 26 साली लोकांनी काय काळजी घेतली पाहिजे, आर्थिक, सामाजिक, त्यानंतर कौटुंबिक आपल्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या पार पाडताना 26 साली जर विशिष्ट काळजी घेतली तर येणारं वर्ष सुखावह जाईल। आणि हे सगळं जाणून घेण्यासाठी आज एक तज्ञ व्यक्ती आपल्यासोबत आहेत। त्या गेल्या 12 वर्षापासून याच क्षेत्रामध्ये म्हणजे न्यूमरोलॉजी, त्यानंतर ॲस्ट्रॉलॉजी, ॲस्ट्रो सिग्नेचर अशा वास्तू तज्ञ या वेगवेगळ्या विषयांवर काम करतात आणि खूप जणांना त्यांनी अप्रतिम रिझल्ट्स दिलेले आहेत। तर आज आहेत आपल्यासोबत डॉक्टर विजयश्री चितलांगे मॅडम आणि त्यांच्याकडून आपण 2026 सालचं प्रिडिक्शन आणि एकूणातच विद्यार्थ्यांसाठी, स्पेशली विद्यार्थ्यांसाठी हे वर्ष कसं असणार आहे याविषयी गप्पा मारणार आहोत। नमस्कार मॅडम, स्वागत आहे तुमचं आजच्या एपिसोडमध्ये आणि खूप खूप धन्यवाद तुम्हाला। आणि तुमची उत्सुकता कळते आहे, मला दिसती पण आहे आणि नक्कीच 2026 बद्दल आज आपण डिटेलमध्ये बोलणार आहोत की हा वर्ष कसा जाणार आहे सगळ्यांसाठी। आतापर्यंत सगळे खूप घाबरलेले होते, 2025 मंगळचा आहे, ॲक्सिडेंट्स होणार, हे होणार आहे, पण बघता बघता आता आलेलोच आहोत आपण एंडपर्यंत। पण 2026 जो आहे हा, याला काही तुम्ही घाबरू नका। 2026 म्हणजे एक येतं, बरोबर, आणि एक म्हणजे तर राजा सूर्य। हा, वन म्हणजे सूर्याला बिलॉंग करतं, किंवा जेव्हा आम्ही न्यूमरोलॉजी शिकवते मी, तर एक म्हणजे राजा आहे असं शिकवलं जातं। आणि जेव्हा राजा येतो तेव्हा काय असतं, प्रजेचं कल्याण, प्रजेचं कल्याण। तर नक्कीच सगळ्यांचं कल्याण होणार आहे। पण राजा प्रत्येक वेळेस काय म्हणतो की डिसिप्लिन मध्ये राहा, नवीन तुम्हाला काहीतरी करायचंय। वन येते, स्टार्ट होते बघा, है ना। आतापर्यंत 9 आता संपला, आता परत आपण 1 पासून स्टार्ट करतोय। तर आपल्याला काय करायचंय, ज्यांना कोणाला आर्थिक प्रगती करायची आहे, रिलेशनशिपमध्ये प्रगती करायची आहे, ज्या कोणत्या फील्डमध्ये प्रगती करायची असेल, त्यांनी सगळ्यात आधी एकच लक्षात ठेवायचं, हा रामबाण उपाय आहे यावर्षी सगळ्यांसाठी, की त्यांनी नवीन काहीतरी शिकायचं आहे। नवीन नाही काही शिकू शकत तुम्ही, स्वतःच्या लुकमध्ये चेंज करा। तुम्ही पॉडकास्ट करता, तर त्या पॉडकास्टमध्ये मी नवीन अजून काय आणू म्हणजे माझी ग्रोथ होईल। करेक्ट। तर नंबर 1 म्हणजे काय, किंवा सूर्याचा हा वर्ष आहे, तर तुम्हाला नवीन काहीतरी करायचंय, नवनवीन थिंग्स शिका, नवीन नवीन थिंग्स आणा, स्वतःमध्ये चेंज करा, तर तुमची प्रगती नक्कीच होईल। स्किल्स डेव्हलप करा स्वतःमध्ये, बरोबर आहे, तर तुम्हाला छान होणार आहे। आणि हे बघा, जेव्हा केव्हा नंबर 1चा वर्ष येतो त्यावेळेस बॉर्डरवर काही ना काही हालचाली होतात। 1999 मध्ये पण झालेल्या, 2008 मध्ये पण, 2017 मध्ये पण, आणि आता आहे 2026। तर काहीतरी चेंज होईलच बॉर्डरवर। त्याच्यानंतर ओव्हरऑल म्हटलं तर सोनं चांदी काय होणार आहे प्रत्येकाला असं जाणवतं। जसं मी लास्ट इयर प्रेडिक्ट केलेलं होतं दुसऱ्या एका पॉडकास्टवर की शेअर मार्केट हा अप अँड डाऊन खूप होणार आहे 2025 मध्ये, तर ते परफेक्ट झालेलं। आणि आता यावर्षी मी असं म्हणेल की सोनं आणि चांदी आत्ता काही जास्त वाढलेलं नाही आहे, जरी तो 1 लाख 1.25 लाख पर्यंत गेलेला आहे तरी, पण याच्यापेक्षा अजून वाढणार आहे। का तर हे बघा, राजाला काय आवडतं, सोनं चांदी, करेक्ट, तर त्यामुळे हे वाढणारच आहे। तर जे कोणी, ज्यांच्या कोणाजवळ एक्स्ट्रा मनी असेल आणि इन्व्हेस्टमेंट करायचं तुम्ही विचार करत आहात, तर नक्कीच गोल्ड अँड सिल्वर म्हणजे सोनं आणि चांदीमध्ये तुम्ही नक्कीच करा। मी असं म्हणेलच की सोनं चांदीमध्ये तुम्हाला ते बेनिफिटच देईल, तर तुमचं नुकसान करणार नाही आहे। तर सोनं चांदी वाढणार आहे। काही इमर्जन्सी फंड स्वतःजवळ ठेवा यावर्षी, जसं की कॅशमध्ये ठेवा। कारण हे बघा, जर बॉर्डरवर काही झालं, क्रॉस द फ्रिंग नको व्हायला काही, पण काही झालं आणि इमर्जन्सी आपल्याला काही आली, तर बऱ्याचदा असं होऊ शकतं की इलेक्ट्रॉनिकली आपण नाही आणू शकलो, तर एक थोडंफार जर तुमच्याजवळ अवेलेबल आहे तर तुम्ही तुमच्याजवळ ठेवा।
नाही कॅश तर ऍटलिस्ट तुमच्या बँकमध्ये, असं नाही की इन्व्हेस्ट पूर्ण करून ठेवलेली आहे, तसं नका करू. लिक्विड तुमच्या जवळ असायला पाहिजे की इमर्जन्सी फंड म्हणून. कारण काही राशींसाठी हा जो वर्ष आहे हा थोडा अप्स अँड डाऊन्स आणणार आहे, काही मुलांसाठी पण तो अप्स अँड डाऊन्स आणणार आहे. तर जर जॉब आपल्या नाही आहे आपल्याजवळ किंवा गेला आपल्याजवळ, तर आपल्याजवळ असायला पाहिजे इमर्जन्सी फंड. त्यासाठी पण मी असं म्हणेन, म्हणजे 2-3 रिझन आहेत की तुमच्याजवळ इमर्जन्सी फंड यावर्षी असायला पाहिजे. आता आपण न्यूमरॉलॉजिकली बघूया की हा वर्ष कसा जाणार आहे. तर बघा नंबर 1, आता जे नंबर 1 वाले असतील ते खुश होणार आहे की माझाच वर्ष आहे, आमचं तर छानच जाणार आहे. असं नाही आहे. एका मयांमध्ये 2 तलवारी राहतात का? तसंच 2 राजे राहू शकतात का? त्रास होईल. किंवा 2 सूर्य आले तर हेट इश्यूज होतो, तर थोडे हर्डल्स येणार. असं नाही की खूप त्रास होणार आहे, थोडे हर्डल्स राहतील. ओके हा वर्ष या नंबर 1 वाल्यांसाठी जाणार आहे. नंबर 1 कोणकोणते असतात, तर नंबर 1 कोणत्याही महिन्याचे नंबर 1, नंतर 10 तारीख, त्याच्यानंतर 10 तारखेनंतर येईल 28 तारीख, 19 तारीख. या तारखेला जन्मलेले जे कोणी आहेत यांच्यासाठी हा वर्ष हा ओके. स्पेशली यांना स्टमक इश्यूज येणार आहेत. नंबर 2, नंबर 3, नंबर 5 यांच्यासाठी अप्रतिम जाणार आहे हा वर्ष. कारण नंबर 2 कोण आहे, तर राणी आहे. नंबर 3 म्हणजे हा गुरुच आहे राजाचा. नंबर 5 हा राजकुमारच आहे. तर ऑब्व्हियसली राजा यांच्याजवळ लक्षच देणार आहेत. तर नंबर 2, नंबर 3 आणि नंबर 5 वाल्यांसाठी हा वर्ष अप्रतिम जाणार आहे. यांनी काही काळजी करायची नाहीये. हेल्थ इश्यूज सगळ्यांनाच यावर्षी थोडे ना थोडे असणार आहेत. का तर सूर्याचं वर्ष आहे आणि ज्यांना ऑलरेडी थोडं स्टमक इश्यूज आहेत, ऍसिडिटीचा त्रास असतो, उष्णतेचा त्रास असतो, यांनी पाणी जास्त प्यायचं आहे. कारण काळजी यांना घ्यावी लागेल यावर्षी. नंबर 6 वाल्यांनी काय करायला पाहिजे, तर नंबर 6 वाल्यांनी शो ऑफ जास्त करू नका. लोकांच्या बोलण्यामध्ये येऊ नका. शो ऑफ इन द सेन्स, फॉर एक्झाम्पल एक आपलंच की 2-3 मैत्रिणी बसलेल्या आहेत, तिने सोन्याचा हार घेतला, आम्ही नाही घेतला, मग आपल्यालाही घ्यायचा आहे, तसं नका करू. हा ना, जे तुमच्या जवळ आहे किंवा जे तुम्ही घेऊ शकता त्याच्यावरच लक्ष असू द्या. याच्याने तुमचे खूप मोठे नुकसान होते. तर नंबर 6 वाल्यांनी त्याच्या, कारण नंबर 6 वाल्यांना कुठेतरी ना ही सवय पण असते, थोडं अपडेट राहणं त्यांनाच आवडतं, पण थोडं जास्त शो ऑफ करणं पण त्यांच्या असतं. तर ते थोडं यावर्षी कमी करा, तर तुम्हाला पण सक्सेस मिळणार आहे. 7 नंबर अप्रतिम, गव्हर्नमेंट रिलेटेड जे काही ते करत असतील त्यांना याची साथ मिळणार आहे. तर 7 नंबरसाठी पण खूप मस्त आहे हा वर्ष. 8 नंबर जे आहे, 8 नंबरसाठी मी परत एकदा म्हणेन, सगळ्यांनाच माहिती आहे प्रत्येक वेळेस 8 नंबरवाला हाच म्हणतो की माझं कधी होणार. तर आता हा तर सूर्याचा वर्ष आहे, तर यांना खूप हर्डल्स आहेत. पण डिसिप्लिन मध्ये हे राहिलेत तर जवळपास 1 जुलै-ऑगस्ट नंतर, 2026च्या जुलै-ऑगस्ट नंतर यांना पण प्रोग्रेस मिळणार आहे. इथे आज एक सांगेल मी की 2026 जी आहे, जेव्हा आपण तारीख लिहिणार आहोत तर ही कम्प्लीट लिहावी. म्हणजे आपण तारीख लिहितो, फॉर एक्झाम्पल 14 फेब्रुवारी 2026, तर आपण फक्त 26 लिहितो, तसं नाही लिहायचं आहे, पूर्ण लिहायचं आहे. त्याच्या मागचं रिझन, जेव्हा तुम्ही फक्त 26 लिहिता तो 8 येतो. अगेन 8 परत प्रश्न आला आहे ना. तर त्यामुळे तुम्हाला 2026 असं पूर्ण लिहायचंच आहे, कम्प्लीट लिहायचं आहे, म्हणजे तो बरोबर 1 तयार होईल. तर याप्रमाणे न्यूमरॉलॉजी, आता हे बघा, तुम्ही म्हणाल की मॅडम न्यूमरॉलॉजी तर झाली आहे, पण न्यूमरॉलॉजी प्रमाणे तर मला कळालं, पण आता माझी रास वेगळी आहे. असंही होऊ शकतं की ज्यांचा नंबर 1 आहे पण त्यांची रास कुंभ आहे, मग त्यांच्यासाठी कसं जाणार आहे. आणि म्हणून मी प्रत्येकदा सांगते की जेव्हा केव्हा तुम्हाला प्रेडिक्शन करायचं असेल ना, तर तुम्ही फक्त न्यूमरॉलॉजी नका बघू किंवा फक्त ॲस्ट्रॉलॉजी नका बघू, दोन्ही बघा. त्याच्याने जे रिझल्ट्स मिळतात ते वेगळेच असतात. कारण काही गोष्टी अशा असतात की न्यूमरॉलॉजीमध्ये तुम्हाला कळणार नाही, किंवा काही गोष्टी अशा असतात की ॲस्ट्रॉलॉजीमध्ये त्या करेक्ट करू शकत नाही आपण. मी तुमचे हॉरोस्कोप चेंज करू शकणार नाही, तुमचे ग्रह ज्या घरामध्ये बसलेले आहेत तिथे मी चेंज करू शकणार नाही. तर मग मी काय करणार आहे, तुमची नेम न्यूमरॉलॉजी चेंज करेल, तुम्हाला मोबाईल नंबरमध्ये असा काही पासवर्ड देईल की जेणेकरून तुमच्या ॲस्ट्रॉलॉजीमध्ये, म्हणजे तुमच्या कुंडलीमध्ये जे काही ग्रह आहेत जे वीक आहेत, मला त्यांना स्ट्रॉंग करायचं, त्यांना मी स्ट्रॉंग करेल.
तर त्यामुळे आता आपण राशीबद्दल बोलूया. येस येस. 12 राशी त्यांच्यासाठी हे वर्ष कसं जाणार आहे. तर 12 राशी आहेत, त्याच्यातली फर्स्ट मेष राशी. स्पेशली मी असं म्हणेल की आपण थोडंसं मुलांबद्दल, स्टुडंट्स बद्दल बोलणार आहोत की जे जस्ट पास आउट झालेत किंवा पास होणार, करिअर उंबरठ्यावर आहे. तर मेष राशी उत्तम आहे. त्यांनी काही जास्त विचार करू नका. आउट ऑफ इंडिया जाण्याचे त्यांचे जे कोणी प्रयत्न करतायत, स्टडीसाठी म्हणा किंवा जॉबसाठी म्हणा, तर त्यांना यावर्षी चान्सेस योग आहेत, ते जाऊ शकतात. 2026 मध्ये थोडासा अजून प्रयत्न करा, तर नक्कीच योग आहेत. बिझनेस, नवीन बिझनेस जे कोणी स्टार्ट करण्याचा विचार करता आहात त्यांनी तो स्टार्ट करावा, की आत्ताच MBA झालंय माझं, स्टार्टअप करू नको करू, तर नक्कीच त्या स्टुडंट्सने करायला पाहिजे. प्रमोशन, जर एकच वर्ष झालंय जॉब करून आता प्रमोशन हवंय, नक्कीच मिळेल. जॉब प्रमोशन पण होणार आहे मेष राशीवाल्यांसाठी. तर मेष राशीसाठी खूप चांगला आहे हा वर्ष. वृषभ राशीवाल्यांनी काय करायला पाहिजे, तर वृषभ राशीवाले कसे असतात माहितीये का, बुल असतो आपला, कोणाशी जास्त बोलायचं नाही, काही नाही, हो हा हो बस तेवढंच, जेवढ्याच तेवढं. पण त्याचं कसं असतं की जसं बुलला आपण लाल कापड दाखवला तर तो कसा चिडतो, तसं यांना थोडीशी पिन मारली की हे चिडतात. तर म्हणून यावर्षी यांनी चिडायला नको, शांतच राहायला पाहिजे आणि फोकस, कोणत्याही एका स्किलवर यांनी फोकस करावा वृषभ राशीवाल्यांनी. म्हणजे स्वतःला इतकं महारत करायला पाहिजे यांनी की दुसरं कोणी मिळायलाच नको. कोणतीही असू दे, ते सोशल मीडिया मार्केटिंग असू दे, ऑकल्ट फील्डमध्ये असू दे, CA असू द्या, तुम्ही ज्या फील्डमध्ये आहात त्या फील्डमध्ये तुम्ही स्वतःला झोकून टाका. तर त्यांना हा वर्ष खूप छान जाणार आहे. मिथुन राशी म्हटलं तर ते एकदम अपोजिट असतात वृषभ राशींचे. तर मिथुन राशी म्हणजे काय, तर एक्स्ट्रोवर्ट. ते कधीच कोणाला काही नाही म्हणत नाही. जितके एक्स्ट्रोवर्ट म्हणजे मौज मजा करणं, गप्पा करणं, आपल्या कामामध्ये लोकांचीही कामं करणं, हे मिथुन राशीवाले असतात. आणि यामध्ये यांना काय प्रॉब्लेम होतो की स्वतःचं काम राहून जातं. मग तर यांनी यावर्षी यांनी एक लक्षात ठेवायला पाहिजे की लोकांना थोडं नाही म्हणायला पाहिजे, की नाहीतर त्यांची स्वतःची ग्रोथ कमी होईल. मिथुन राशी म्हणजे बघितलं तर बुधची राशी आहे. तर मिथुन राशीवाल्यांनी म्हणजे एक लहान मुल कसं असतं, एकदम गोंडस, खेळत खेळत आपलं फिरत असतं, तसे हे असतात. तर आणि कोणालाही कधी नाही म्हणत नाही, सगळ्यांची हेल्प करत असतात. तर ह्या लोकांनी थोडंसं स्वतःसाठी पण विचार करावा, तर हे ग्रोथ करतील. करेक्ट. कर्क राशी तर एकदम सेन्सिटिव्ह आहे. या राशीवाल्यांनी यावर्षी यांचं खर्च कशामध्ये होणार आहे, तर बुक्स विकत घेण्यामध्ये, कारण हे खूप शिकणार आहेत. आणि जर तुम्ही शिकत नसाल तर तुमची ग्रोथ होणार नाही. पण यावर्षी यांच्या राशीमध्ये की हे खूप शिकणार आहे आणि वेट गेन पण होणार आहेत कर्क राशीचं, कारण ज्युपिटर तसा येतो आहे, म्हणजे गुरु तसा यांच्या राशीमध्ये येतो आहे. तर यांनी एकच लक्षात ठेवायचं आहे की हे जितकं काही शिकणार आहेत ते लिहून ठेवा, त्याच्यावर ग्रोथ आणा, अजून ग्रोथ कशी करू शकतात ते बघा, आणि त्यांचे काय प्लॅनिंग्स आहेत हे कोणालाही सांगू नका. कर्क राशीवाल्यांचा हा एक प्रॉब्लेम असतो की ते त्यांचे काय प्लॅनिंग्स आहेत लगेच ते सांगतात आणि मग ते होत नाही. तर आपल्या पोटात पचवणं शिका, म्हणजे ग्रोथ होणार आहे. नक्कीच. यांनी पण थोडीशी हेल्थ इश्यूज आहेत यांच्या, तर थोडंसं लक्ष द्यायचं आहे यांनी यांच्या हेल्थ बद्दल. थोडक्यात यावर्षी खूप जणांना हेल्थ इश्यूज होतील असं तुमच्या बोलण्यातनं जाणवतंय. तर मग साधारणतः एक छोटीशी क्विक रेमेडी काय असू शकेल? एकदम क्विक रेमेडी आहे सगळ्यांसाठी, सगळ्या 12 राशींसाठी. नंबर्स आपण जे बघितले मुलांसाठी की यांनी नामस्मरण करावं, सगळ्यांनीच नामस्मरण, नामजप. आता कोणत्या देवताचं नामस्मरण करायचं आहे, तर हे बघा, हे पर्सनली माझं असं म्हणणं आहे की असं नाही की हा नंबर 1चा आहे, राजाचा आहे, तर तुम्ही फक्त राम 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 करा. नो डाऊट राम राम केलं नाही तर सगळ्यांना फायदाच होईल. पण तुमचे जे कोणी इष्टदैवत आहे, तुम्ही ज्यांचे कोणाचं नामस्मरण करतात ते यावर्षी कराच, तुम्ही करायलाच पाहिजे. विठ्ठल 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 पण केलं हां, तर काय होतं, हे तर सायंटिफिकली पण प्रूव्हन आहे की विठ्ठल नामाने तुम्हाला हार्ट इश्यूज येत नाही. तुम्ही काम करता करता करा, राम 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 करा, विठ्ठल विठ्ठल करा,
ओम 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 करा. फक्त काय याच्याने काय होणार आहे, मी असं म्हणणार नाही आहे की या नामस्मरणाने की तुम्हाला भरपूर अपॉर्च्युनिटीज येतील. मन शांत होणार आहे आणि मन शांत झालं की स्टॅबिलिटी कधी येते, जेव्हा हे शांत असतं. बरोबर. तुम्हाला मार्ग सुचतील की पुढे मला काय करायचं आहे. आणि मन शांत राहिलं तर हेल्थ इश्यूज पण हळूहळू सॉल्व्ह होतील. बरोबर आहे. म्हणजे हे सगळं असं एकात एक बांधलेलं आहे. पण अजून खूपच जास्त हेल्थ इश्यूज आहेत तुमच्या लाईफमध्ये आणि ते ठीक होतच नाही, बरे होत नाही आहे, तर एक क्विक अजून एक रेमेडी सांगते. तुम्हाला एका ग्लासमध्ये पाणी घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये 5 तुम्ही तुळसपत्र टाकायचे आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे, ओम श्री वासुदेवाय नमः किंवा ओम क्लीम कृष्णाय नमः. हा मंत्र तुम्ही म्हणा, 27 वेळा म्हटला तरी चालेल, उत्तम आहे. आणि ते पाणी तुम्हाला प्यायचं आहे. तुळशीची पानं पण तुम्हाला घ्यायची आहे. कंटिन्युअसली करा 108 दिवस. हळूहळू हळूहळू फरक तुम्हाला जाणवेल. ज्यांना कोणाला इश्यूज आहेत, वर्षानुवर्षांपासून आहेत, त्यांनी पण हे करून बघावं. वा. ओम क्लीम कृष्णाय नमः. बस एवढं करायचं आहे. खूप म्हणजे रिलीफ मिळतं ना जेव्हा तुम्ही ह्या गोष्टी ऐकता वाचता, तेव्हा एक चला काहीतरी तरी शक्ती आहे जी आपल्या मागे काम करते. माझं असं म्हणणं असतं की जे मंत्रांमध्ये आहे ते कशामध्येच नाही. आणि मंत्रोपचार करण्यासाठी तुम्हाला काही खर्चही करायचा नाहीये. बरोबर आहे. चला तर आता सिंह राशीकडे वळूया. सिंह राशी जी आहे ही पण बिलॉंग करते सूर्यालाच. आता हे यावर्षी काय बनणार आहे, तर 0 पासून हिरो बनतील. म्हणजे काय, तर अप डाऊन्स येणार आहेत लाईफमध्ये. हिरो कधी बनतो, जेव्हा तो अप डाऊन येतं. पण ही फील अलोन फील करतील. मित्र मैत्रिणी इतके नाही राहणार आहेत यांच्या लाईफमध्ये, असतील पण स्टील ते फील अलोन करणार आहेत. यांना मेहनत खूप करायची आहे यांना पण. आणि सक्सेस मिळण्यासाठी यांनी काय करायचं आहे, तर यांनी यांच्या वडिलांची, सिंह राशीवाल्यांनी स्पेशली वडिलांची खूप सेवा करावी. नेक्स्ट राशी आपली आलेली आहे सिंह नंतर कन्या राशी. कन्या राशीवाल्यांनी स्किलवर खूप लक्ष द्यायचं आहे. कोणतीही एक स्किल त्याच्यावर इतकं स्वतःला करायचं आहे. जसं मी आधी पण सांगितलं एक राशीबद्दल, मेष राशीबद्दल, तसंच कन्या राशीबद्दल सांगते आहे की कन्या राशीवाल्यांनी स्वतःला ग्रो इतकं करायचं की दुसरं कोणी मिळायलाच नको. म्हणजे दुसरे जितके पण इन्फ्लुएन्सर आहेत त्यांनी म्हणायलाच नको की नाही जायचं आहे तर अनुष्का मॅम या बेस्ट आहेत. म्हणजे असं तुम्ही तुमच्या फील्डमध्ये झाले पाहिजेत कन्या राशीवाल्यांनी, तर त्यांना नक्कीच छान ग्रोथ मिळणार आहे. यांना थोडं पोटाच्या त्रासासोबतच पायाचे इश्यूज येऊ शकतात. तर स्वतःची यांनी काळजी घ्यायची आहे. जसं आत्ताच आपलं बोलणं झालं की हेल्थ इश्यूज मॅक्झिमम लोकांना येणार आहेत यावर्षी. रिलेशनशिपबद्दल बोलणं झालं कन्या राशीबद्दल, तर रिलेशनशिपमध्ये अप्स अँड डाऊन्स असतील. नामस्मरण हा सगळ्यांसाठी एक रामबाण उपाय आहे. नेक्स्ट आहे आपले तुला राशी. तर तुला राशीवाल्यांनी कोणाशीही पंगे घेऊ नये. या राशीचे जितके स्टुडंट्स आहेत, नाहीतर कॉलेजमध्ये थोडंसं कोणाला टिंगटंग केली, कोणाची टांग ओढली, बिलकुल करू नका. स्लो ड्राईव्ह करायचं आहे. ॲक्सिडेंटल इश्यूज म्हणा किंवा मारामारी, भांडण तंटे यांच्यासोबत होऊ शकतात. तर तुला राशीवाल्यांनी त्याच्याशी आपल्याला स्वतःला सांभाळायचं आहे. नेक्स्ट वृश्चिक राशी. यांच्या लाईफमध्ये तर हे वृश्चिक राशीवाले तर मला बऱ्याचदा असं म्हणतात की आमचं कधी बरं होईल. इतके अप्स अँड डाऊन्स आम्ही बघितलेले आहे. यावर्षी होणार आहेत थोडेफार जून जुलैपर्यंत, पण यावर्षी तुम्हाला छान मिळणार आहे. वडील तुमचे जे आहेत यावर्षी मे बी स्पिरिच्युअलिटीमध्ये जास्त जाणार आहेत. चेंजेस आहेत लाईफमध्ये. काय चेंजेस आहेत, तर घरामध्ये पण तुम्ही चेंज करू शकता, घर चेंज करू शकता. नवीन घर घ्यायचा विचार चालू असेल घरामध्ये, म्हणजे की आपण रेंटमध्ये राहतोय, नवीन घ्यावं, तर तुम्ही नक्कीच घ्या यावर्षी, त्यांच्यासाठी उत्तम आहे. देन धनुराशी. या राशीचे स्टुडंट्सचं जे आहे, या राशीचे स्टुडंट्स मी बऱ्याचदा बघितले धनुराशीचं की ते लांब असतात घरामध्ये. हाईट जी असते ना, उंच असतात यांचे. आणि यांना जर जे कोणी मॅरेज बघतायत की आपलं लग्न व्हावं, लग्न रिलेटेड यांची एज झालेली असेल, यावर्षी नाही होणार.
थोडं थांबावं लागेल अजून. हां, डायरेक्टली म्हणते त्यासाठी सॉरी, तुम्ही यावर्षीपासून प्रयत्न सुरू करा, म्हणजे एंडपर्यंत तुम्हाला तुमचे योग येतील. आता हे बघा, तुम्ही लगेच खचून जाऊ नका, पूर्ण कुंडली बघून पण चेंजेस होऊ शकतात. हे आपण ओव्हरऑल बोलतोय. तर त्या नाहीतर अरे मी धनुराशीचं आहे, आम्ही कधीपासून बघतोय, आता होणारच नाही, असं नाही आहे. ओव्हरऑल कुंडलीवर पण आहे. त्यामुळे एकदम खचून जाऊ नका. योग आले तर होईल शक्य. नेक्स्ट मकर राशी. खूप मेहनती असतात, आतापर्यंत मेहनतच करत आलेले आहेत. आता यांना असं आहे की नाही, मी जेवढी मेहनत केली मला तेवढं पाहिजेच. म्हणजे यांचं असं आहे की या मेहनतीचे यांना लाख रुपये मिळत आहेत, नाही मला तर 5 लाखच पाहिजे, पण तुम्हाला तेवढे नाही मिळणार. हां, लाख रुपये नक्कीच मिळणार. एक एक्झाम्पल म्हणून देते आहे. मेहनत नक्कीच आहेत, मेहनतीचं फळ यावर्षी मकर राशीला मिळणार आहे. नेक्स्ट आहे कुंभ राशी. खूप सुंदर राशी आहे. यांनी परत एकदा या राशीसाठी म्हणेल, यांनी काही नाही तर स्वतःचं लुक तरी चेंज करावा. बरं. स्वतःमध्ये चेंजेस यांनी आणायचेच आहेत. जागा चेंज करा, बसण्याची जागा चेंज करा, अभ्यासाची जागा चेंज करा. कॉलेज जर 12th असेल तर ऑब्व्हियसली कॉलेज चेंज होणार आहे, तर ते आपोआप. पण फर्स्ट इयर सेकंड इयरला आहे तर कॉलेज एकदम लगेच चेंज करू नका. तर काय चेंज करायचं आहे तुम्हाला, तर तुम्ही स्वतःचं लुक चेंज करू शकता. जॉबमध्ये असाल तर जॉब चेंज तुम्हाला करायचा असेल तर नक्कीच जॉब चेंज करा. जसं सुरुवातीलाच मी जे म्हटलेलं आहे की न्यू थिंग्स ॲड करायच्या आहेत, स्किल्स डेव्हलप करायचे, तर कुंभ राशीवाल्यांनी तर नक्कीच करायची आहे. यांनी ते करायलाच पाहिजे. आणि लास्ट आहे मीन राशी. मीन राशींसाठी लक्ष द्यायचं आहे. थ्रोट इन्फेक्शन यांना खूप होणार आहे. यांना मी एक सांगेल की यांनी एक्झरसाइज तर नक्कीच करावी. अनुलोम विलोम यांनी करायलाच पाहिजे, कारण यांच्या थोडंसं आपण एक म्हणूया की सर्दी, खोकला, ताप हा जो आहे प्रकार, हा यावर्षी यांना सारखा सतत राहणार आहे. आणि कुंभ राशीवाल्यांनी मेडिटेशन नक्की करावं. मी तर असं म्हणेल सगळ्यांनीच करायचं, पण या स्पेसिफिकली 2 राशींनी आपल्या हेल्थकडे जास्त लक्ष द्यायचं आहे. कुंभ राशीवाल्यांनी मेडिटेशन करायचंच आहे, तर मीन राशीवाल्यांनी आपल्या अनुलोम विलोम आहे, योगा, प्राणायाम, एक्झरसाइज हे नक्कीच करायचं आहे. ओव्हरऑल आपण आता बघितलं तर सगळ्यांसाठी वर्ष जो आहे हा छान आहे. अप्स अँड डाऊन्स थोडेसे आहेत, त्याच्यासाठी यांनी नामस्मरण हे करायचंच आहे आणि नवीन स्वतःमध्ये नवीन आणायचं आहे. आता हाऊसवाईफ म्हणतील आमच्यासाठी काहीच बोलत नाहीत मॅडम, तर हाऊसवाईफला एक सांगेल की स्वतःच्या लुकमध्ये चेंज आणा. जसं हेअरस्टाईल चेंज करा, ड्रेस घालत होते ते ड्रेसिंग स्टाईल चेंज करा, साडी घालता तर साडीवरनं दुसरं कशावर तरी जा, म्हणजे स्वतःला अपडेट करा. राजाला अपडेट राहणं आवडतं, तर तुम्ही पण स्वतःला अपडेट करा. वा, इतकं सगळं तुम्ही छान टिप्स दिल्या, तर लोक फक्त ऐकतातच आहेत, त्यांनी ऐकायचं आहे, छोटे छोटे टिप्स इम्प्लिमेंट पण करायचे आहेत. आणि अजून एक काम करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब पण करायचं आहे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पण शेअर करायचा आहे. सो मॅडम अजून एक मी आपल्या सगळ्या सबस्क्रायबरना सांगेल की तुम्हाला सगळ्यांना राम राम कमेंट करायचं आहे. करेक्ट, मस्तच, तेवढाच जपही होईल आणि पुन्हा राजाचंही आवडते व्हाल तुम्ही, म्हणूनच राम राम कमेंट करायचं. राईट. तर सो श्री राम तुम्ही नक्की कमेंटमध्ये लिहा. सो मॅडम, एक प्रश्न आहे की आता 2026मध्ये आम्हाला प्रवेश करायचा आहे, आम्हाला आर्थिक बोजा नको आहे, आम्हाला रिलेशनशिपमध्ये छान सगळ्या गोष्टी डेव्हलप करायच्या आहेत, स्वतःमध्ये चेंजेसही आणायचे आहेत. सो आपण स्टेप बाय स्टेप जाऊयात की आर्थिक बोजा कमी करण्यासाठी, बाबा मला 26मध्ये कर्ज नकोच आहे आता, ते कमी करण्यासाठी मी काय करायला हवं, त्यानंतर रिलेशनशिपमध्ये मला स्ट्रॉंग करायचं असेल तर काय करायला हवं. सो आपण तसं जाऊया. येस, तर कर्ज नको आहे आपल्याला, आपले जे रिलेशनशिप्स आहेत ते परफेक्ट पाहिजे आहेत, तर त्याच्यासाठी श्रीकृष्ण आणि श्रीकृष्णाचा मंत्र आहे. श्रीकृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. हे तुम्ही उच्चारण करू शकता रोज सकाळी किंवा झोपायच्या आधी, बेडवर जायच्या आधी 21 वेळा रोज म्हणा, तुम्हाला मनशांती वाटेल. याच्यासोबत जर खूपच कर्ज आहे तर घराची नॉर्थ वेस्ट म्हणजे वायव्य दिशा तुम्हाला बघायची आहे. वायव्य दिशेला पंचमुखी हनुमानांचा फोटो तुम्हाला लावायचा आहे.
म्हणजे कर्ज आहेत किंवा म्हणजे कर्ज किंवा लोन जे आपण म्हणतो, किंवा तुमच्यावर कोर्ट कचेऱ्या आहेत, लिटिगेशन लागलेले, त्याच्यापासून तुम्हाला हळूहळू सुटकारा नक्कीच मिळेल. रिलेशनशिपसाठी मी असं म्हणेल की तुम्ही साऊथ वेस्ट म्हणजे नैऋत्य दिशा घराची बघायला पाहिजे. नैऋत्य दिशेमध्ये टॉयलेट नको आहे आपल्याला, त्याच्यानंतर तिथे प्लांट्स नको आहेत नैऋत्य दिशेमध्ये. आणि घराची अजून एक दिशा असते रिलेशनशिपसाठी जी खूप उत्तम आहे, बघायला पाहिजे, ती आहे उत्तर वायव्य म्हणजे नॉर्थ ऑफ नॉर्थ वेस्ट, म्हणजे उत्तर आणि वायव्याच्या मधात येणारी नॉर्थ ऑफ नॉर्थ वेस्ट. या दोन्ही दिशा तुम्हाला क्लटर फ्री पाहिजेत, वास्तुदोषमुक्त पाहिजेत, तर तुम्हाला रिलेशनशिप इश्यूज पण येणार नाही. मस्त. सो आता पुढे मला जाताना जे आपले सबस्क्रायबर्स आत्तापर्यंत बघतायत ते वाट बघतायत की विद्यार्थ्यांसाठी मॅडम काय सांगणार आहेत. सो विद्यार्थ्यांना काय त्यांनी विशेष प्रयत्न करावे, किंवा काही विद्यार्थी काही करणार नाही तर आयांनी त्यांच्यासाठी काही स्पेशल उपाय करावे? आता हे बघा, विद्यार्थ्यांसाठी पण सांगते, आयांसाठी पण सांगते. बऱ्याचदा मी असं बघितलं की विद्यार्थी जे आहेत आपले स्टुडंट्स, यांना नामस्मरण म्हणा किंवा हे एकतर पटत नाही किंवा करत नाहीत मुलं आजकालची. तर यांनी ग्रोथसाठी काय करायला पाहिजे, तर यांनी यांच्या ग्रोथसाठी यांची सिग्नेचर तशी तयार करायला पाहिजे. स्वतःचं नाव मोठं लिहा, कट करू नका. बऱ्याचदा मी असं बघितलेलं आहे की मुलं स्टाईलमध्ये लिहिण्यामध्ये कसं तरी करतात आणि कट करून टाकतात. तसं त्यांना करायचं नाही आहे. आपली हँडरायटिंग जी आहे ही नीट क्लीन तर असायलाच पाहिजे, सोबत सिग्नेचर यांची तशी असायला पाहिजे. आणि आयांना सांगेल की मेक शुअर की मुलं जी आहेत ही अभ्यासाला कुठे बसलेली आहेत, हे पॉझिटिव्ह झोनमध्येच बसायला पाहिजे. स्पेसिफिकली वेस्ट ऑफ साऊथ वेस्ट म्हणजे पश्चिम नैऋत्य या दिशेमध्ये यांनी बसून अभ्यास करायला, म्हणजे तिकडे फेसिंग आलं पाहिजे, तिथे बसायला पाहिजे. फेसिंग हा त्यांचा नॉर्थ ईस्टला असायला पाहिजे. नॉर्थ ईस्ट म्हणजे काय, तर ईशान्येला फेसिंग असायला पाहिजे, पश्चिम नैऋत्याला बसायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल मी पश्चिम नैऋत्याला बसलेला आहे, हा माझा नॉर्थ ईस्ट आहे आणि मी इकडे बघते आहे, ईशान्येकडे बघते आहे. तिथे त्यांनी ते बघायला पाहिजे, तर त्यांना त्याचा फायदा होईल. बऱ्याचदा असं होतं आईची तर इच्छा आहे पण मुलं नाही करत, पिअर प्रेशर असतो मुलांमध्ये पण, की काही मुलं म्हणतील अरे तू काय देवदेव करतो. तर त्याच्यासाठी त्यांनी काय करायला पाहिजे, तर ह्या गोष्टी त्यांनी केल्यात तर त्यांना खूप फायदा होतो. म्हणजे फक्त थोडीशी सिग्नेचरमध्ये चेंज केला आहे, मोबाईल नंबर तर आपण जर त्यांचे चेंज नाही करू शकले पण त्यांना पासवर्ड तसे दिलेत, कारण किंवा मुलांनी तसे पासवर्ड ठेवलेत की जेणेकरून त्यांचं कॉन्सन्ट्रेशन वाढेल, अभ्यास करण्याची इच्छा होईल. मेन तर अभ्यास करण्याची इच्छा होणे आहे. कारण विचार तर रोज करतात की आज अभ्यास करणार, आज अभ्यास करणार, पण इच्छा होत नाही, बसत नाहीत. अशा वेळेस काय करायचं आहे, तर अशा वेळेस त्यांनी आपले मोबाईल नंबरची चेंज केलेत, पासवर्ड सिग्नेचरमध्ये थोडेफार चेंजेस केले आणि वास्तूप्रमाणे त्यांनी त्या दिशेमध्ये बसले तर त्यांना छान इफेक्ट मिळते. आईंनी काय करायचं आहे, थोडंसं पुढे जाण्याच्या अगोदर विचारते थोडक्यात एक की पासवर्ड म्हणजे हे जे तुम्ही पासवर्ड चेंज करण्याचं म्हणताय, हे व्यक्ती परत्वे नंबर परत्वे बदलणारे का ओव्हरऑल? नाही, चेंज व्यक्तीवर आहे. त्याचा मोबाईल नंबर काय आहे, त्याची बर्थ डेट काय आहे, त्याच्यावरती हा पासवर्ड ठरतो. मुलांक भाग्यांक काय, त्याच्यावरती हा पासवर्ड फरक पडतो. आणि याचा इफेक्ट इतका चांगला आहे, मी म्हणेल की माझ्याच क्लायंटनी मला सांगितलेलं की मॅडम 15 दिवसापासून मला म्हणजे 15 दिवसात त्यांना लोन मिळाला, जो मिळत नव्हता. 2-3 वर्ष झालेले ते बिचारे फिरत होते आणि त्यांना इतका छान फायदा झाला की लगेच त्यांनी आपली मग वास्तू कन्सल्टन्सी पण घेतली आणि बरेच अजून आपले जे काही उपाय आहेत ते पण केलेत. छान फरक पडतो त्याच्याने, कारण तुम्ही ते सारखे ते योगाच दाबताहेत, म्हणजे ते तुम्ही नंबर्स सारखे प्रेस करता आहात ना. आणि आता मोबाईल इज एक्सटर्नल बॉडी पार्ट, त्यामुळे सतत तुम्ही त्याच्यासोबत असतात. आपण आईनी करण्याच्या उपायाबद्दल बोलत होतो. आता मी आज इथे असं म्हणेल की ज्या मुलं अभ्यास करत नाहीत किंवा ज्या मुलांचा अभ्यासामध्ये लक्ष लागत नाहीत, ऐकत नाहीत, अशा वेळेस आईनी काय करायचं, तर आईनी एक ग्लास पाणी घ्यायचं आहे, काचेचं घ्या, कसाही घ्या. त्याच्यामध्ये मी एक मंत्र सांगते, गुरु गृह गए पढ़न रघुराई, गुरु गृह गए पढ़न रघुराई, अल्पकाल विद्या सब आई. हा मंत्र त्यांनी म्हणायचा आहे, 108 वेळा म्हणा, स्वतः आईनी म्हणायचं आहे आणि तो पाणी त्या मुलाला तुम्ही रोज प्यायला द्या.
जितक्या दिवस देऊ शकता तितक्या दिवस, जोपर्यंत मुलामध्ये चेंज दिसत नाही. तुम्हाला कळेल की मूल थोडा अभ्यासाला बसायला सुरुवात झालेली आहे, तो अभ्यास करतो आहे, त्याचं मन लागतं आहे, त्याची रुची जी आहे अभ्यासाबद्दल ती वाढते. तर ही चौपाई त्यांनी म्हणावी. नक्कीच. आणि आता कित्येकदा असं होतं ना की परफेक्ट बर्थ टाईम तुम्हाला माहिती नसतो, किंवा कित्येकदा बर्थ डेटमध्ये आता तर माहिती असतात, पण पूर्वी असं अनेकांचं होतं की बर्थ डेटच माहिती नाही. मग ती लोक प्रोग्रेस कशी करू शकतात? तर त्यांच्यासाठीच मी ते सांगितले की सिग्नेचर त्यांच्यासाठी. ओके. हां. कारण मला काहीच माहिती नाही, मी त्यांची सिग्नेचर ॲस्ट्रो जी आम्ही करतो ॲस्ट्रो सिग्नेचर ॲस्ट्रॉलॉजी बघून, तर त्यांची ॲस्ट्रो सिग्नेचर आता माझ्याजवळ तर काहीच नाही आहे. तर त्याचं प्रोफेशन काय आहे, तो स्टुडंट आहे तर कोणत्या फील्डमध्ये आहे, तो CA आहे की इंजिनियर आहे, कशामध्ये आहे, त्याप्रमाणे त्याची मी सिग्नेचर तयार करून देईल, किंवा त्याचा लिहिण्याचं पॅटर्न चेंज करून देईल, त्याचे मोबाईल नंबरमध्ये चेंजेस करून देईल. आणि वास्तू त्यांनी कुठे बसायचं आहे, काय बसायचं आहे, कोणता कलर घालायचा आहे, याप्रमाणे मग आपण त्याच्यामध्ये चेंजेस आणून त्याच्यामध्ये ग्रोथ आणू शकतो. यावर्षी कुठला कलर फेवरमध्ये असणार आहे किंवा कुठला टाळायचा आहे? गोल्डन, ऑरेंज हे कलर फेवरमध्ये असणार आहेत. हे बघा ओव्हरऑल मी म्हणते आहेत, पण जसं 8 नंबरसाठी येलो ऑरेंज इट्स नॉट टू गुड, पण राशीप्रमाणे बघितलं म्हणून म्हणते दोन्ही बघा. तुम्हाला जे त्याच्यातून कॉमन निघणार आहे तो तुम्ही यूज करावा. पण त्यातल्या त्यात येलो, ऑरेंज, गोल्डन हे सगळ्यांनाच चांगले आहेत. आणि ब्लॅक एनी टाइम आपण अवॉइड. ब्लॅक अँड ग्रे सगळे फक्त ब्लॅक म्हणतात, मी ग्रे पण म्हणते. ब्लॅक आणि ग्रे आणि डार्क ब्लू जो ब्लॅक सारखा दिसतो, हे 3 कलर शक्यतो अवॉइड करावे. आणि या वर्षी तर सगळ्यांनीच हे कलर अवॉइड करावे. वॉर्डरोब मधनं जरा बाजूला ठेवलेले बरे. नाईस. मस्त छान एकदम इन्फॉर्मेशन सगळी ही आहे, आणि नक्की ह्याचा आपल्या ऐकणाऱ्यांना फायदा होणार आहे. आता एक मुख्य प्रश्न की एकूणातच 2026मध्ये आम्हाला कोणालाच निगेटिव्हिटी नको आहे. घरात न जाऊ देत, मनात न जाऊ देत, आणि एकूणातच सगळीकडनं जाऊ देत. तर त्यासाठी काय रेमेडीज? आता हे बघा, घरातली निगेटिव्हिटी काढण्यासाठी तर एकदम सोपा उपाय आहे. सगळ्यात आधी रोज सकाळी उठल्या आपल्या माठातलं पाणी जे असतं, जे कोणी उठत आहे घरामध्ये, मी असं म्हणणार नाही स्पेसिफिकली फक्त घराची लेडी, जो कोणी पहिल्यांदा उठत आहे त्यांनी त्या घरातलं माठातलं पाणी घ्यायचं आहे. घरातलं दार ओपन केल्या त्याच्यावर ते पाणी शिंपडायचं आहे. हा एक झाला. दुसरा, आंघोळ वगैरे झाल्यानंतर पाणी, कच्चं दूध, गंगाजल याचा शिडकाव घरामध्ये करायचा आहे. तरी सुद्धा कोणाला घरामध्ये आपल्याला वाटतंय की निगेटिव्हिटी आली आहे, माझ्यामध्ये निगेटिव्ह एनर्जी आहे, किंवा आपल्याला कळतंय की मुलामध्ये आहे किंवा स्वतःमध्ये आहे, यांनी काय करायचं, एक लाल कापड घ्यायचं आहे. लाल कापडवर सिंदूरनी, हनुमानजीचं जे सिंदूर असतं त्याच्याने ओम हनुमते नमः 11 वेळा लिहायचं आहे. त्याच्यानंतर संध्याकाळी 7 ते 9च्या दरम्यान हा जो लाल कापड आहे तो हनुमानजीच्या फोटोसमोर ठेवायचा. कोणतेही हनुमानजींचा फोटो चालेल, त्यांच्यासमोर ठेवा. मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे. 21 वेळा तुम्हाला म्हणायचं आहे ओम हनुमते रक्ष स्वाहा, हे म्हणायचं आहे. लाल कापड फोल्ड केला. ज्याला कोणाला निगेटिव्हिटी वाटती आहे की आहे, किंवा काही ब्लॅक मॅजिक वाटती असेल तरी सुद्धा त्यांनी त्यांच्या पिलोखाली हा लाल कापड ठेवून द्यायचा आहे. 3 रात्र तरी कमीत कमी ठेवायचा, आणि त्याच्यानंतर 4th डे सकाळी उठून तो पाण्यामध्ये विसर्जित करायचा आहे. याच्याने तुम्हाला कळेल की थोडी निगेटिव्हिटी कमी होईल. आता कधी करायचं आहे तर महिन्यातून एकदा केला तरी ओके, पुष्कळ आहे. लहान मुलं आहेत, यांना पण वाटते आपल्याला की मला निगेटिव्हिटी वाटते आहे लहान मुलांमध्ये, किंवा काही लेडीज अशा असतात, म्हणजे आपल्या फॅमिली मेंबर्समध्ये पण म्हणा, किंवा हाऊसवाईफ आहे, हिला वाटते की नाही, खूप चिडचिड करते आहे ती, आणि घरच्यांना पण जाणवतंय की ज्यामध्ये काहीतरी निगेटिव्हिटी आहे. अशा वेळेस तुम्ही एक अजून करू शकता. निगेटिव्हिटी काढण्यासाठी काय करायचं आहे तर 2 लवंग घ्यायची आहेत, हातात धरून ठेवायची 2 लवंग, आणि मंत्र म्हणायचा आहे ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे 15 मिनटं. हा मंत्र म्हणायचा आहे. तो 2 कापूर घ्यायचे, 2 लवंग कापूर सोबत जाळून टाकायचं आहे. हे दर शनिवारी केलं तरीही उत्तम. लागली असेल निगेटिव्हिटी, किंवा नजर जी आपण म्हणतो, नजर पण लागली असेल, याच्याने नजर खूप छान निघते.
तर नजरही लागली असेल, निगेटिव्हिटी एनर्जी असेल तर ती तुमची निघून जाणार आहे. बरोबर आहे. अनेकदा असं होतं मॅडम की आपण खूप आता फेस्टिवलमध्ये होतो, दिवाळी आहे किंवा अनेक ठिकाणी आपण जातो, त्याचे फोटो आपण सोशल मीडियावर पोस्ट करतो आणि मग खूप जणांना असं वाटतं की फोटो टाकले मग मला नजर लागते किंवा एक फिअर येतं ना की फोटो सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर त्रास जाणवतो, घराचे म्हणा, डेकोरेशनचे म्हणा. तर ह्यासाठी काय किंवा हे खरंच होतं का? हा, आता हे बघा, जे फोटोज मध्ये असतं ते करेक्ट सेम तशीच आपली लाईफ असते का? नसते ना. आपण फोटोज फक्त आपल्या हॅपीनेसची टाकतो, आपण आपल्या दुःखाची नाही टाकत. तर तुम्ही जेव्हा हॅपी दिसतायत लोकांना तर ऑब्व्हियसली कोणाच्याही मनात येईल, यार ही किती खुश आहे ना, आम्ही कुठेच गेलो नाही, टोक लागली. आणि हे तर एक झालंच. तर त्यामुळे तुम्ही शक्यतो, आणि बाकी प्रॅक्टिकली पण बघितलं, तुम्ही कुठे जातायत, काय विकत घेतायत, हे का लोकांना दाखवायचं आहे? आणि फेसबुकवर कोण बघतंय तुम्हाला हे आपल्याला माहिती नाही आहे. याच्यामुळे फेसबुक म्हणा किंवा सोशल मीडियावर जिथे तुम्ही टाकता आहात कोण आपल्याला बघतंय, आणि त्याच्यामुळे बरेच काही लोकांच्या घरामध्ये नुकसान पण झालेलं आहे हे आपल्याला माहिती आहे. तर मी म्हणजे पर्सनली माझं असं आहे की आपली पर्सनल लाईफ आहे, पर्सनल लाईफ पर्यंतच असू द्या. तुम्ही बोलताना मी असं बघितलेलं आहे की लोक जेव्हा बोलतात ना, जसं आपण आता बोललो निगेटिव्हिटी बद्दल, तर निगेटिव्हिटी का येते घरामध्ये? कारण जेव्हा मी तुम्हाला विचारलंय की एक्झाम्पल की काय मॅडम कशा आहात, म्हणाला हो ठीक आहे, असंच चाललंय तसंच चाललंय. फोकस कशावर आहे? फोकस कशावर आहे? निगेटिव्ह वर्ड, जे नाही आहे त्याच्यावर आहे, जे नाही आहे किंवा जे थोडं खराब आहे. जे चांगलं आहे त्याच्यावर आपण बोलतच नाही. आणि ज्या गोष्टींवर आपण जास्त फोकस करतो ते आपल्या लाईफमध्ये होतं. लॉ आहेच, तो लॉ आहेच. तर जसं तुम्ही सुरुवातीलाच म्हटलेलं की या वर्षी काय करायचं आहे, तर मी परत एकदा इथे सांगेल की तुम्ही पॉझिटिव्ह गोष्टींवर फोकस करा, तर ते तुमच्यासोबत चांगलं होईल. निगेटिव्ह गोष्टी आपण वरच फोकस आपण जास्त करतो, माझं हे चांगलं नाही, माझं ते चांगलं, 15 मिनिटं बोलतो सारखं की माझा मुलगा शिकत नाही, माझा मुलगा ऐकत नाही, माझा मुलगा आजारीच असते. युनिव्हर्सला काय गेलं की आजारी असते, शिकत नाही, माझा नवरा ऐकत नाही, आमचं रडगाड, म्हणजे काहीतरी आपण तेच ते बोलतो. खूपदा आपण असंही होतं ना मॅडम की बोलताना पण म्हणतो तुम्ही काय बाबा श्रीमंत लोक, आम्ही काय गरीबच, आज कशी आठवण झाली गरीबाची. तर दिस इज रॉंग, हे चुकीचं आहे. चांगलं बोला, युनिव्हर्सला चांगलं ऐकवा, तुमच्यासोबत नक्कीच चांगलं. करेक्ट. खूपच मस्त. आणि इतके सगळे प्रभावी उपाय आहेत, हे केल्यानंतर मला असं वाटत नाही की 2026ची जे फिअर आहे किंवा ते वर्ष आपलं धमाल जाणार आहे, मस्त जाणार आहे. मॅडमनी सांगितलं त्याप्रमाणे वेगवेगळ्या म्हणजे नामस्मरणात राहा, निगेटिव्ह गोष्टींवरचा फोकस काढून टाकूया, पॉझिटिव्हिटीवर हवूयात. आणि कुठल्या मंदिराला व्हिजिट करायची आहे यावर्षी, असं काही आहे? नक्कीच मी असं म्हणेल कुलदेवी कुलदैवताच्या दर्शनाला दरवर्षी जायला पाहिजे. मी माझ्या प्रत्येक क्लायंटला, माझ्या स्टुडंट्सला जेव्हा मी क्लासेस घेते त्यांना सगळ्यांना सांगते की दरवर्षी कुलदेवी कुलदैवताच्या दर्शनाला नक्कीच जायला पाहिजे, इष्टदैवताला पण जायला पाहिजे, रामेश्वरला जायला यावर्षी विसरू नका. वा, मस्त. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा उपाय तुम्ही केला तर 2026 आपलं आनंदाने स्वागत करेल आणि आपण हे खूप छान राहू. सो आजचा हा विषय आणि पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा. तुमचे काही प्रश्न असतील तर तेही कमेंट बॉक्समध्ये लिहा. मॅडमला जसं शक्य होईल तसं त्याला नक्कीच कमेंट करतील, वेळ देतील. तुम्हाला मॅडमकडनं काही प्रश्नांची उत्तरं हवी असतील तर त्यांचा नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. त्यांना कृपया व्हॉट्सअप मेसेजच करा, फोन कॉल करू नका, मेसेजवरती उत्तरं मिळतील. पेशन्स ठेवा थोडासा, जसं मॅडमनी सांगितलं तसं. आणि येस, नवीन वर्षाचं असंच स्वागत करूयात. आणि मॅडम तुम्ही खूप खूप आभार, तुम्ही इतके छान टिप्स आमच्या श्रोत्यांसाठी दिल्या, तर धन्यवाद. आणि मंडळी, पुन्हा भेटूयात नवीन विषयासह, नवीन व्यक्तीसह. तोपर्यंत छान राहा, मस्त राहा आणि नवीन वर्षाचं आनंदाने स्वागत करा.